रतनवाडी हे गडाच्या पायथ्याशी असलेलं गाव आहे आणि ह्या रतनवाडीत असणारे अमृतेश्वराचे मंदिर पाहावे. हे मंदिर म्हणजे हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना. गडाला भेट द्यायचं झाल्यास रतनवाडी हे गडाच्या पायथ्याचं गाव आहे. रतनवाडी गावात इगतपुरी, घोटी, शेंडी मार्गे जाता येते. या 3 शिड्या दिसत आहेत. ही सगळ्यात मोठी शिडी आहे. ही थोडी जास्त रिस्की वाटते. त्याच्यानंतर वरती एक शिडी आहे आणि एकदम शेवटला एक छोटी शिडी आहे. एकूण 3 शिड्या दिसत आहेत मला. हा रखवालदार दरवाजा आहे आणि इथे गणेशाचे छायाचित्र आहे. इथे या किल्ल्याचा दुसरा दरवाजा अर्थातच हनुमान दरवाजा. या दरवाजाच्या एका बाजूला मारुतीराया कोरलेल्या आहेत. तसंच या दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला श्री गणेशा आणि रिद्धी-सिद्धी यांचं शिल्प रेखाटलेलं आहे. आता आपण सह्याद्रीतील अनमोल रतन म्हणजेच किल्ले रतनगडवर आपण कडेलोट पॉइंटवर आलेलो आहोत. कडेलोटल म्हणजे काय? कुठल्याही गुन्हेगाराला जेव्हा शिक्षा सांगितली जायची ती इकडून ढकलण्याची शिक्षा होती, त्यालाच हा कडेलोट पॉइंट. आणि समोरचा हा जो सुंदर परिसर दिसताना सह्याद्रीचा हे रांग, ही कात्राबाईची खिंड आहे. कडेलोट ही किती भयंकर शिक्षा असावी हे इथे चालल्यावर लक्षात येते. गडावर एकमेव असलेला टेहाळणी बुरुज, ह्याला राणीचा हुड्डा असे म्हणतात. रतनगडाच्या या सर्वोच्च शिखरावरील या नेड्यापाशी येऊन पोहोचलोय. नेडा म्हणजे काय तर पर्वताला नैसर्गिकरित्या असं छिद्र पडलं जातं, त्या छिद्राला नेडं असं म्हटलं जातं. या त्र्यंबक दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे हा महाकाय दरवाजा संपूर्णपणे एकसंध कातळामध्ये कोरून बनवण्यात आलेला आहे. या भव्य अशा दरवाजासमोरच एक महाकाय खिंड आहे, ज्या खिंडीमधून या गडावर येण्यासाठी कातळ कोरीव पायऱ्या केलेल्या आहेत.